परभणी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ सोमवारी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। संविधानाची प्रतिकृती मोडून राजद्रोह करणाऱ्याला संरक्षण दिलं जातं आणि संविधानाच्या प्रतिकृतीचे रक्षण करणाऱ्याला मात्र दोषी ठरवून त्याच्यावर गुन्हा नोंद केला जातो। हा दुजाभाव शासनाकडून होत असल्याने वेळीच गुन्हेगाराचा छडा लावावा, अन्यथा आंबेडकर जनता राज्यभर तीव्र आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा यावेळी रिपाईचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ इंगळे यांनी दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समक्ष असणारे जी शिल्प आहे, जे संविधानावर आधारित आहे, त्याची मोडतोड करून ज्या संघटनांनी मोर्चा काढला होता त्या संघटनेतला एक मोर्चाकार जो मानसिकदृष्ट्या चांगला आहे त्यांनी देशद्रोह केला। याच्या विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान मानणारा, या देशाचं अस्तित्व मानणारा, या देशामध्ये असणारा कायदा सुव्यवस्था मानणारा आंबेडकरवादी समाज आहे तो रस्त्यावर उतरला। निश्चितपणे क्रियेला ही प्रतिक्रिया असते। जर आमच्या लोकांकडून जर काय कृत्य घडले असतील तर त्यांच्यावर इंडियन पिनल कोडप्रमाणे कारवाई करण्याबद्दल आमची काही दुमत नाही। परंतु काही व्यापाऱ्यांनी, काही नागरिकांनी आंबेडकरवादी जनतेविरुद्ध बोललेला आहे। या सर्वांनी देशद्रोह केलेला आहे आणि तुम्ही देशद्रोहाला पाठीशी घालता आणि देशावर प्रेम करणाऱ्या माणसावर कारवाई करता, कोम्बिंग ऑपरेशन करता। पोलिसांनी मारहाण केल्यानंतर सूर्यवंशी नावाचा एक कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी त्यात मृत्यू पावतोय। एक 17 वर्षाची तरुणी आता ती ॲडमिट आहे। तर सूर्यवंशीच्या हत्येमध्ये पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी ज्याने लाठी हल्ला केला त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यासोबत देशद्रोहाचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या तरुणीवर ज्याने हल्ला केला त्यासुद्धा पोलिसांवर देशद्रोह आणि 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज निदर्शने करून मागणी करीत आहोत।